हम सब महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा अरे लक्ष द्या, लक्ष द्या, अरे लक्ष द्या, लक्ष द्या, अरे कोण म्हणतो देत नाही? नर्सेस फेडरेशनचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा हम सब हमारी यूनियन होश शासकों होश में आके बात तो तुमको न्याय तो तुमको नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक लड़के लेंगे अपने हक हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब हमारी यूनियन हमारी यूनियन पेन्शन आमच्या हक्काची, अरे पेन्शन आमच्या हक्काची. ओ शासकों होश में आके बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो नहीं देंगे तो छीन के लेंगे अपने हक, छीन के लेंगे अपने हक. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. राज्य सरकारी कर्मचारी एकजुटीचा, राज्य सरकारी कर्मचारी एकजुटीचा. अरे पेन्शन आमच्या हक्काची, नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक, लड़के लेंगे अपने हक. राज्य सरकारी कर्मचारी एकजुटीचा, राज्य सरकारी कर्मचारी एकजुटीचा. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा आणि देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा, गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा, गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा. हम सब हमारी यूनियन हमारी यूनियन. ओ शासकों होश में आके बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो नहीं देंगे तो छीन के लेंगे अपने हक, छीन के लेंगे अपने हक. हमारी यूनियन हमारी यूनियन देत कसं नाही, देत कसं नाही. जो उपोषणाचा चौथा दिवस आहे कुठेही तोडगा निघालेला आहे दिसून येत नाही. काल मी इंदुमती थोरात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. सुकाणू समितीची जी 22 तारखेला मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मी सुद्धा होते आणि मीटिंगचा इतिवृत्तांत काय हे मी सांगत नाही. तुम्ही आपण समजू शकता की जर संप कंटिन्यू चालू आहे याचा अर्थ इतिवृत्तांत काय असेल आणि आमच्या हातात काय पडलेलं आहे. आम्हाला वाटलं होतं की मुख्यमंत्री त्या दिवशी कॅबिनेटची बैठक झाली, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा संपाचा विषय निघाला होता, त्याच्यावर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी जर त्या दिवशी ताबडतोब सुकाणू समिती, कारण आम्ही सगळे मुंबईतच होतो, त्या दिवशी जर आमच्या बरोबर चर्चा करून आमच्या पदरात काहीतरी झुकतं माप टाकलं असतं तर हा संप झाला नसता आणि रुग्णांचे पण हाल झाले नसते. परंतु या तुमच्या ताठर भूमिका, सरकारची ताठर भूमिका यामध्ये मात्र रुग्णांचे हाल होताना दिसून येत आहे. सर आमची ताठर भूमिका नाहीये. ताठर भूमिका आता आम्ही सरकारची आहे की नाही हे मी बोलणार नाही, पण आमची ताठर भूमिका नाहीये. आम्ही पण रुग्णांच्या पासून लांब राहू शकत नाही. आम्हाला पण वाटतं की रुग्णांचे हाल होऊ नये, पण हा संप आम्ही केला नसून शासनाने आमच्यावर लादलाय. जर तुम्ही 15 महिने आमच्याशी चर्चा करायला तयार नाही, जर चर्चा करता तर चर्चेतून एकही प्रश्न तुम्ही सोडवत नाही. 17 लाख कर्मचारी आज संपावरती आहे, मग सरकार आमच्या बरोबर चेष्टा करते का?
हा प्रश्न आम्हाला पडतो. आणि आमची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी की पेन्शनचा हा प्रश्न तरी शासनाने सोडला पाहिजे. इतर जे प्रश्न आहेत ते चर्चेमधून सुटतील, पण पेन्शनचा प्रश्न शासनाने यावेळेस सोडवलाच पाहिजे. प्रशासन म्हणतं या जो संप चालू आहे याचा काहीच परिणाम झालेला नाहीये. याचा काहीच परिणाम झालेला नाही असं जर प्रशासन म्हणत असेल तर ते प्रशासनालाच माहिती. आणि तुम्हाला एक तर आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती, कारण आम्ही आता आज जात नाही, आम्ही आज कोणीच गेलेलो नाही. आणि सगळ्या शिकाऊ परिचारिका आणलेल्या आहेत. जर तुम्ही शासनामध्ये नोकरीला घेताना परीक्षा घेता, परीक्षेमध्ये जे मेरिट मध्ये येतात त्यांनाच नोकरी दिली जाते. आणि मग आज कसे काय तुम्ही शिकाऊ इथं घेतलेले आहेत? हे काही स्वार्थी लोक असतात, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या स्टुडंटला इकडे पाठवतात. ते मी या ठिकाणी बोलत नाही, नाही तर मी बोलायला लागले तर सगळ्यांची पोल खोल करेल मी. इंदुमती थोरात. काय सांगाल तुम्ही, आज पुन्हा 4था दिवस आहे तुमच्या आंदोलनाचा, काय तुमची या आंदोलनाची काही दखल घेतली की नाही प्रशासनाने? आज राज्य सरकारी कर्मचारी संपाचा हा 4था दिवस आहे. जवळपास 17 लाख कर्मचारी आजही संपावर उतरलेले आहेत. आणि सरकारशी जी चर्चा सुकाणू समितीची झाली तर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिवांनी ती चर्चा बोलवलेली होती. आणि 22 तारखेला ती चर्चा झाली. ती चर्चा असं आम्हाला वाटत होतं सकारात्मक झाली. आणि 23 तारखेला त्या बैठकीचं इतिवृत्तांत हे आमच्या हातात येणं अपेक्षित होतं. पण कालही मंत्रालयामध्ये फॉलोअप घेतला, पण त्याचं इतिवृत्तांत हाती आलं नाही. त्याच्यामुळे नेमकं कुठला निर्णय त्या चर्चेमध्ये घेतला आणि कुठला नाही घेतला हे आम्हाला कळायला मार्ग नाहीये. तर त्यामुळे आजही आम्ही आमच्या बेमुदत संपावर ठाम आहे, कारण आमची कुठलीही मागणी मान्य झालेली नाहीये. आणि मुख्य सचिवांसोबतची बैठक जर निष्फळ ठरते आहे तर आमच्या कर्मचाऱ्यांचा दृढ विश्वास आहे की सरळ थेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत आमची बैठक लावावी, कारण तेच अंतिम निर्णय घेऊ शकतील आणि तेच सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकतील, असा आमचा दृढ सर्व कर्मचाऱ्यांचा मनातली भावना आहे. तुम्ही सगळेजण सुट्टीवरती आहात, मात्र जर एखाद्या पेशंट सोबत काही बरं वाईट झालं तर त्याची जिम्मेदारी कोणाची असते? जिम्मेदारी ही प्रशासनाची आहे, कारण आम्ही पहिल्याच दिवशी जेव्हा संपावर उतरलो तेव्हा शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे होती. खरं तर 15 महिन्यामध्ये जेवढा वेळा पत्रव्यवहार केला एकदाही चर्चेला बोलवलं नाही. त्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही संपावर उतरलो, दुसऱ्या दिवशी मुख्य सचिवांनी चर्चेला बोलवलं. चर्चा करून देखील त्याची इतिवृत्तांत हाती दिलेलं नाहीये. मग खरंच शासन गंभीर आहे की नाहीये असा आम्हाला देखील प्रश्न पडतो. आणि त्यामुळे नाईलाज असतो हा बेमुदत संप आम्हाला सुरूच ठेवावा लागतोय. बेमुदत आहे. ज्या दिवशी काहीतरी ठोस निर्णय शासन घेईल त्यावेळेस राज्य सरकारी कर्मचारी ठरवतील की थांबायचं का हा संप कंटिन्यू करायचा. मकरंद उदयकर, राज्य संघटक, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन.